Standard 8th Subject General Science Unit 1st Living World and Classification of Microbes. Hello students, in previous video we learned about the classification of microorganisms. Microorganisms are classified into two groups that are having cell type, prokaryotic type of cell and eukaryotic type of cell. So here prokaryotes have bacteria, this type of microorganisms, and eukaryotic cell having, there are three different types of microorganisms that are present in eukaryotes, that are protista, fungi and algae. Okay, so here we already studied about the bacteria. There are some characteristic features of the bacteria and the examples, and then we already studied about the protista, means protozoans, in earlier video. Now today we are going to study about the fungi, algae, and one more type of microorganisms. They may not be or may be called as microorganisms, and that are viruses. Okay, in today's video. So let us start about the fungi. Fungi means fungus, बुरशी किंवा कवक असं आपण काय करतो त्याला म्हणतो. या चॅप्टरमध्ये आपण या फंगस बद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. देर आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट, वी ऑलरेडी स्टडीड अबाउट दॅट. Fungus having eukaryotic type of cell, they may be unicellular, they may be multicellular. Examples of the fungus we studied about that previously in this chapter. Okay, now see some other characteristics of this fungus. So size of this fungus, that is approximately 10 micrometer to 100 micrometer. साइज काय आहे बघा, दॅट रेंजिंग टू 10 to 100 मायक्रोमीटर. एवढं काय साइज आहे, 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर्स. दॅट इज द साइज ऑफ अ फंगस. These are found on decaying organic matter and dead bodies of the plants and animals. So these are mainly found where? They are found on the डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. आता हे मोस्टली कुठे सापडतात, तर एकतर हे डिकेइंग म्हणजे जे कुजलेले ऑर्गॅनिक मॅटर आहेत, कुजणारे पदार्थ जे आहेत, किंवा प्लांट्स असतील, प्लांटचे काही पार्ट्स असतील, किंवा ॲनिमल्स असतील, तर यांच्यावर काय होतात, यांची वाढ होते किंवा हे आढळतात. तर प्लांट्स किंवा ॲनिमल्सच्या डिकेइंग बॉडीजवर यांची ग्रोथ इझिली होते. These are eukaryotic organisms. तर हे वन बाय वन आपण याची कॅरेक्टरिस्टिक बघतोय. पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय बघितलं बघा, these are found on the decaying organic matter. Then next one, these have eukaryotic type of cell. These are eukaryotic organisms. Some are unicellular and others are visible with naked eyes. याच्यामध्ये मात्र फंगसमध्ये मात्र काहीच फक्त काय आहेत, युनिसेल्युलर आहेत, आणि अदर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते मात्र आपल्याला काय होतात, आपल्या नेकेड आईजनी, उघड्या डोळ्यांनी आपण सहजपणे त्याला ऑब्झर्व करू शकतो, आपण पाहू शकतो. ओके, now third characteristic of fungus. These are saprophytic or saprotrophic organisms. These are saprotrophic. These organisms are saprotrophic. Means what? Saprotrophic means they are absorb their food from decaying organic matter. तर ते काय करतात, फक्त काय करतात, ॲब्सॉर्प्शन करतात. कशाचं, जे कुजलेल्या जे काही पदार्थ असतात, मग ते प्लांट किंवा ॲनिमल्सचे, त्यांच्यामध्ये स्टार्चच्या स्वरूपात किंवा अदर जे काही ऑर्गॅनिक मॅटर असतं
तर ते फक्त काय करतात, त्याला ॲब्सॉर्ब करतात. म्हणून या टाईपचे जे न्यूट्रिशनची मोड आहे किंवा दिस टाईप ऑफ मेथड ऑफ द न्यूट्रिशन दॅट इज कॉल्ड ॲज अ सॅप्रोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. तर आपल्याला फंगसमध्ये हे सॅप्रोट्रॉफिक असे हे काय फंगस आहेत. दे ओनली ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटर. तर ते आतमध्ये केल्यानंतर म्हणजे बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर फूडचं डायजेशन करत नाहीत. ॲक्च्युली ब्रेकिंग झालेलं किंवा डायजेस्ट झालेलंच फूड फक्त ते काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. देन फोर्थ वन सी दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. आता याच्यामध्ये त्यांच्यामध्ये दोन्ही टाईपचं रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शन दोन टाईपनी, दोन्ही पण टाईपनी होऊ शकतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. म्हणजे लैंगिक पण प्रजनन होतं आणि अलैंगिक प्रजनन होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे तर ते सेल डिव्हिजन आणि किंवा बडिंग या प्रोसेसनी होत असतं. आता सेल डिव्हिजन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सेल जे आहे सिंपल जर युनिसेलुलर सेल असेल तर ती काय होते, न्यूक्लियस पहिला डिवाइड होतो आणि मग सेल डिवाइड होते अँड दॅट फॉर्म्स टू डिफरंट सेल्स अँड दस रिप्रोडक्शन ऑकर्स. सो दिस इज द सिंपल सेल डिव्हिजन. आता आणखीन एक टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. सो दॅट इज अ बडिंग टाईप ऑफ. बडिंगमध्ये ईस्टर्म जे आहे तर त्याच्यामध्ये हे बडिंग होतं, बड तयार होतं. बड म्हणजे एखादा प्लांटला जसं काय होतं, एखादा कोंब फुटतो, मुकुल तयार होतं, तसा हा काय होतो, याच्यामध्ये बड तयार होतो आणि यांच्यामध्ये असणारा न्यूक्लियस काय होतो, याच्यामध्ये डिवाइड होतो आणि याचा एंटर होतो. दिस प्रोव्हाइड्स फूड और नरिशमेंट टू धिस बड अँड धिस गेट डिटॅच्ड. हा काय होतो, याच्यापासून सेपरेट होतो ॲज अ यंगर ऑर्गॅनिझम आणि किंवा इंडिपेंडंट ऑर्गॅनिझम याचा तयार होतो. याच्या प्रकारे यशापासून काय होतो, याला आपण जर पॅरेंट सेल म्हटले तर हे काय झालं, डॉटर सेल झाली. ही काय होते, याच्यापासून सेपरेट होते आणि इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम म्हणून काय होते, ही जगू लागते. सो दिस इज द बडिंग टाईप ऑफ रिप्रोडक्शन. हे त्यांच्यामध्ये झालेलं काय आहे, बडिंग आहे. अशा प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन दॅट इज ऑकर्स बाय or with the help of male and female gametes. Okay, so this one is about the reproduction. So all these characteristics are seen in fungi. आता याचे काही एक्झाम्पल्स आपण बघितले त्याच्यापूर्वी पण. बेकर्स ईस्ट जे आहे, ईस्ट माहिती आहे तुम्हाला, बेकरी प्रोडक्ट्समध्ये याचा यूज केला जातो. देन कॅन्डिडा, मशरूम्स, ऑल दीज आर एक्झाम्पल्स ऑफ फंगीज. हे फंगीचे काय आहेत, एक्झाम्पल्स आहेत. सो दिस इज अबाउट द फंगस. नाव सी नेक्स्ट वन इज फोर्थ मायक्रो ऑर्गॅनिझम. सो that one is algae. algae means शैवाल. algaeला आपण काय म्हणतो, शैवाल. साईज आपण बघूया. सो दॅट इज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. यांची जी साईज आहे तर ती पण रेंज होते कशामध्ये, अप्रॉक्सिमेटली. ही सगळं काय आहे, अंदाजे टू 100 मायक्रोमीटर या अशीच काय असते, यांची पण काय आहे, साईज आहे. या साईजचे अल्गीज सापडतात. आता याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्गीज वन बाय वन. सो दे आर ॲक्वॅटिक. अल्गी कसे आहेत बघा. याच्यामधलं फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक आपण सांगू शकतो, दे आर ॲक्वॅटिक. कसे आहेत ते, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये राहतात. देन सेकंड वन सी दीज आर युकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम. हे काय आहे, सो दीज सेल हॅविंग युकॅरियोटिक टाईप ऑफ सेल. These organisms are eukaryotic, unicellular and autotrophic.
These are autotrophic. Now see, eukaryotic cell, so that have a distinct nucleus inside the cell. Unicellular, they having only one cell in their body, and autotrophic means they can produce their own food material by the process of photosynthesis. So all about that, algae are eukaryotic, unicellular and autotrophic organisms, or these are living organisms. Now next us see that photosynthesis is carried out with the help of a chloroplast present in the cell. So what is the third characteristic? Here photosynthesis occur. Photosynthesis that occurs with the help of chloroplast. That occurs with the help of chloroplast. क्लोरोप्लास्टच्या मदतीने काय होतं? फोटोसिंथेसिस केलं जातं. Now these are some characteristics of algae. Here see, for examples of these are chlorella, chlamydomonas. These are the examples of algae. Now see here, very few species of the algae are unicellular. जसं फंगसमध्ये आपण बघितलं, त्याच्यामधल्या काही स्पेसीज ज्या आहेत तर त्या युनिसेल्युलर आहेत, and some are seen by naked eyes. तसं algae पण some only few species are unicellular. याच्यामध्ये पण काहीच फक्त ज्या प्रजाती आहेत त्या आपल्याला unicellular आहेत, and other one they are multicellular. Most of them are multicellular and they are visible with naked eyes. बऱ्याचशा त्याच्या सगळ्या ज्या प्रजाती आहेत, स्पीसीज आहेत, तर त्या काय आहेत? मल्टीसेल्युलर आहेत, ज्या आपण सहजपणे काय करू शकतो? आपल्या डोळ्यांनी बघू शकतो. जसं पाण्यामध्ये आलेलं जे शेवाल आहे, सो दॅट इज अ अल्गी अँड दॅट इज अ मल्टीसेल्युलर अल्गी. स्पायरोगायरा वगैरे हे काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील. सो फ्यू स्पीसीज ओनली दे हॅव युनिसेल्युलर अँड अदर आर मल्टीसेल्युलर विच वी कॅन सी our naked eyes. Examples of these unicellular algae are chlorella and chlamydomonas. Okay, so these are the examples of algae. Now here we complete the classification of microbes. किंवा microorganisms classification इथे संपलेलं आहे. But there are some other one type of microbes that are present in our surrounding, and they are viruses. So these are the viruses. Viruses आता याला क्लासिफिकेशन मध्ये काय घेतलं नाही किंवा हे कुठले ऑर्गॅनिझम्स आहेत वगैरे याच्याविषयी आपण आता काय करूया बघूया इन्फॉर्मेशन. साइज ऑफ दीज viruses are approximately 10 nanometer to 100 nanometer. 10 nanometer to 100 nanometer. So these are much smaller than all these microbes. यांच्यापेक्षा हे कितीतरी काय आहेत आकाराने खूप लहान आहेत. व्हायरसेस म्हणजे विषाणू. व्हायरसेसला काय म्हणू शकतो आपण? विषाणू आहेत. हे व्हायरसेस म्हणजे काय आहेत? विषाणू. आता बघा एकदम काय आहेत? स्मॉलर आहेत. स्मॉलेस्ट आपण म्हणू शकतो याला. बॅक्टेरियापेक्षा काय त्याचा साईज जो आहे तर तो एकदम स्मॉल आहे. हे नॅनोमीटरमध्ये आहे. आणि बघा आपण नॅनोमीटरचं साईज बघितलं बघा 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर्स. ओके, सो these are very much tiny or smallest. Generally viruses not considered as living organisms. आता बघा हे खूप महत्त्वाचं वाक्य इथं सांगू शकते मी की हे जे व्हायरसेस आहेत त्यांना आपण ॲक्च्युअली लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकत नाही किंवा त्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण कन्सिडर करू शकत नाही. म्हणून त्याला क्लासिफिकेशनमध्ये इथं त्याला काय नाही आहे, कुठलीही प्लेस दिलेली नाही. वाय दे आर नॉट कॉल्ड ॲज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, तर हे आपण बघूया पुढेच. सो दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. तर त्यांना काय म्हटलं जातं?
these are the organisms at the age of living and non-living things. हे कुठे आहेत? एजवर. एज म्हणजे कड्यावर. कोणत्या कड्यावर आहेत? नॉन लिव्हिंग आणि लिव्हिंगच्या मधले आहेत हे. ॲक्च्युली हे यांना आपण नॉन लिव्हिंग पण म्हणू शकत नाही आणि लिव्हिंग पण म्हणू शकत नाही. सो दे आर स्टडीड अंडर द मायक्रोबायोलॉजी. आता इतका साईज काय आहे? स्मॉलर आहे. तर त्याच्यामुळं मायक्रोबायोलॉजी ही जी बायोलॉजीची ब्रांच आहे त्याच्यामध्ये या व्हायरसचा काय केला तो स्टडी केला जातो. नाव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दीज वन बाय वन सी. व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट, दॅट इज दे आर ranging from 10 to 100 times smaller than bacteria, and they can only seen by with the help of electron microscope. हे जे व्हायरसेस आहेत इतके साईजने काय स्मॉलर आहेत. कुणापेक्षा? बॅक्टेरियापेक्षा 10 to 100 टाइम्स म्हणजे 10 ते 100 पटींनी काय याचा आकार लहान आहे. अँड दे कॅन ओनली सीन बाय इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. फक्त आणि फक्त हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली का होतात हे आपल्याला दिसू शकतात. ओके. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. आता हे जे आहेत व्हायरसेस, सो दे आर फाउंड ॲज अ इंडिपेंडंट पार्टिकल. हे कुठे एकत्रितपणे असं नाही, तर हे काय आहेत? इंडिपेंडंट पार्टिकल्स आहेत. सगळे स्वतंत्रपणे राहणारे काय आहेत? हे पार्टिकल्स आहेत. व्हायरसेस इज अ long molecule of DNA, so that is a deoxynucleic acid, or RNA, that is a ribonucleic acid covered by a protein coat. यांचं जे स्ट्रक्चर आहे तर ते पण काय अतिशय सिंपल अशा प्रकारचं याचं स्ट्रक्चर आहे. यांच्यामध्ये फक्त काय असतं बघा? DNA किंवा RNA असतो. DNA किंवा RNAचा स्ट्रँड असतो. DNA मीन्स deoxyribonucleic acid and RNA means ribonucleic acid. So these are the long form of DNA or RNA. तर यांच्यामध्ये काय असतं? एक तर DNA असतं किंवा RNA असतं, that is the genetic material. And here this DNA or RNA is covered with protein coat. आणि याच्या भोवती फक्त काय आहे? प्रोटीनचं कोटिंग आहे, कवरिंग आहे. दिस इज द व्हेरी मच सिम्पलर इन स्ट्रक्चर. त्याच्यामुळे यांचं जे स्ट्रक्चर आहे अतिशय काय आहे? सिम्पल स्ट्रक्चर आहे. सो ओनली DNA or RNA present which is covered by protein covering. Now see, viruses survive only in living organism that may be plant or animal cell, and they produce their own replica. आता यांना लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग का म्हणायचं नाही हे आपण बघूया. आपण तर हे जेव्हा काय असतात तर सराउंडिंगमध्ये असतात, बाहेरच्या परिसरामध्ये असतात, सो दे आर नॉन लिव्हिंग किंवा ते इनॅक्टिव्ह. बट वेन दे आर एंटर्स इनसाइड द बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम, मग मे बी प्लांट ऑर ॲनिमल्स, तर ते प्लांट किंवा ॲनिमल्समध्ये जेव्हा जातात, एंटर होतात, तर तेव्हा मात्र ते कसे असतात? दे आर लिव्हिंग. ते कसे असतात? ॲक्टिव्ह होतात, म्हणजेच लिव्हिंग होतात. अँड दे प्रोड्यूस देअर ओन रिप्लिका. आणि ते काय करतात? स्वतःची रिप्लिका म्हणजे स्वतःसारखा दिसणारा स्वतःचाच काय करतात? आपण म्हणू शकतो त्याला झेरॉक्स जी कॉपी आहे तर ती ते तयार करू शकतात. सो दे आर ओनली सर्वाईव्ह. ते फक्त कुठे जिवंत राहतात असतात? इनसाइड द प्लांट ऑर animals cells, and they produces their own proteins with the help of a host cell and create the numerous replicas. आणि ते काय करतात बघा? जेव्हा ते काय होतात त्या प्लांट किंवा ॲनिमलमध्ये एंटर होतात तर तेव्हा त्या प्लांट किंवा त्या ॲनिमलचं प्रोटीनचा यूज करून ते काय करतात? स्वतःचे न्यूमरस मीन्स मेनी रिप्लिकाज दे आर फॉर्म्ड. आणि ते काय करतात? स्वतःच्या अशा कितीतरी रिप्लिकाज तयार करतात. दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. आणि मग नंतर काय करतात? अशा रिप्लिका तयार झाल्यानंतर मात्र काय करतात?
होस्ट जी सेल आहे, होस्ट सेल मीन्स ज्या सेलमध्ये हे काय करतात राहतात, सो त्या होस्ट सेलला काय करतात ते डिस्ट्रॉय करतात, पूर्णपणे नष्ट करतात त्या होस्ट सेलला. मीन्स दे अटॅक ऑन द host animal or plant on their cells and thus they destroy the host cell and become free. आणि अशा प्रकारे त्या होस्ट सेलला डिस्ट्रॉय करतात. एका सेलच नव्हे तर अशा अनेक सेल्स काय होतात त्याच्यामुळे डिस्ट्रॉय होतात आणि अशा प्रकारे ते फ्रीली काय होतात तिथं फ्री होतात. सो दे कॅन अगेन इन्फेक्ट न्यू सेल. एकदा काय एका सेलला त्यांनी डिस्ट्रॉय केलं की याचं इन्फेक्शन कशावर होतं दुसऱ्या सेलला. अँड न्यूमरस ऑर मेनी सेल गेट डिस्ट्रॉयड बाय दीज व्हायरसेस अँड वी कॉल दॅट अ इन्फेक्शन. आणि आपण त्याला काय म्हणतो व्हायरल इन्फेक्शन असं म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे एकदा का व्हायरसेसने एका सेलला डिस्ट्रॉय केलं की जसं असा अनेक असंख्य सेल्सना न्यू सेल्सना ते काय करतात डिस्ट्रॉय करत जातात. सो दॅट इज अ इन्फेक्ट टू न्यू सेल. व्हायरसेस कॉजेस मेनी डिसीजेस टू प्लांट अँड ॲनिमल्स. व्हायरस जे आहेत तर ते कितीतरी वेगळ्या प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये वेगळ्या प्रकारचे डिसीजेस काय करतात हे स्प्रेड डिसीजेस काय करतात हे डिसीज स्प्रेड करतात. जसं आत्ता जो आहे कोरोना हा पण काय आहे दॅट इज अ वन टाईप ऑफ व्हायरस विच कॉजेस अ डिसीज. कोविड जो व्हायरस जो आहे तर त्याच्यामुळे हा कोरोना जो आहे हा डिसीज हा काय झाला आहे आपल्या ह्युमन्समध्ये स्प्रेड झालेला आपल्याला दिसतो. आता हे तुम्हाला माहिती आहे बघा. काय बघा तर डिफरंट टाईपच्या काही प्लांट किंवा ॲनिमल्स किंवा बॅक्टेरियावर पण काय होतं त्याचे इन्फेक्शन्स होतात. ह्युमनमध्ये ह्युमन्स हॅव इन्फेक्टेड बाय कुठल्या व्हायरसने त्याला इन्फेक्ट होतं बघा. एक तर हा आहे पोलिओ व्हायरस आहे त्याचं इन्फेक्शन होतं पोलिओ. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा जे आहे ज्याला आपण काय म्हणतो फ्ल्यू म्हणतो तर तो इन्फ्लुएन्झा आहे. त्याच्यानंतर एड्सचा जो व्हायरस आहे एड्स जे त्याच्यामुळे होतं असा असणारा HIV हा व्हायरस हा कशावर त्याचं हे कुणावर इन्फेक्ट करतात ह्युमनला. हे सगळे जे व्हायरसेस आहेत हे याचं इन्फेक्शन जे आहे तर ते कुणावर होतं तर या ह्युमन्सवर झालेलं आपल्याला दिसतं. याच्यानंतर कॅटल्स जे आहेत कॅटल्सवर पिकॉर्ना व्हायरस काय करतो इन्फेक्शन करतो. कॅटल जे आहेत म्हणजे जनावरं जे आहेत तर यांना अटॅक करणारा कोण आहे पिकॉर्ना व्हायरस. हा काय करतो कॅटल्सवर इन्फेक्शन करतो. त्याच्यानंतर प्लांट जे आहेत टोमॅटो जे आहे त्याच्यावर विल्ट व्हायरस आहे. प्लांटमध्ये कोण आहे टोमॅटो याच्यावरचा व्हायरस कोणता आहे विल्ट व्हायरस आहे. त्याच्यानंतर टोमॅटो जे आहे तर टोमॅटोवर अटॅक करणारा टोबॅको जे आहे त्याच्यावर अटॅक करणारा मोझॅइक व्हायरस आहे. टोबॅको जे आहे तर त्याच्यावर अटॅक करणारा मोझॅइक व्हायरस हा काय करतो टोबॅकोवर अटॅक करतो. बॅक्टेरियावर पण काय होतं हा अटॅच करतो. अँड बॅक्टेरियोफेज व्हायरसेस दे अटॅक बॅक्टेरिया. बॅक्टेरियावर अटॅक करणारे कोण आहेत बॅक्टेरियोफेज नावाचे व्हायरसेस जे काय करतात या बॅक्टेरियाला अटॅक करतात. सो हिअर वी स्टॉप. आत्ता बघा इथं आपण काय बघितलं फंगीज अल्गीज आणि व्हायरसेसबद्दल आपण काही इन्फॉर्मेशन बघितलेली आहे. नाव टुडेज एक्सरसाइज सी. आता आपल्याला एक्सरसाइज काय करायचं आहे पहा. राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ fungi, algae and viruses. Then solve exercise. Exercise which is given in your textbook. जो टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइज आहे तर तो काय करायचा आहे सॉल्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सो दिस इज अबाउट द टुडेज व्हिडिओ अँड
The next video we are going to start the new chapter, second chapter. Okay.